पालघर जिल्ह्यातील मनोर येथे 27 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना घडली। मस्तान नाका टाकवाल परिसरातील एका बंद खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 8 वर्षीय जिग्नेश पवार आणि 15 वर्षीय आयुष पवार हे दोघेही रणरणत्या उन्हात अंघोळ करण्यासाठी बंद खदाणीत गेले होते। मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वसई विरार महानगरपालिका अग्निशमक दल यांना पाचारण करण्यात आले। अग्निशमक दलाने घटनास्थळी पोहोचून तत्काळ शोध मोहीम सुरू केली। 27 फेब्रुवारीला सायंकाळी 8 वर्षीय जिग्नेश पवार याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। मात्र आयुष पवार याचा शोध घेण्यासाठी सलग 2 दिवस प्रयत्न करण्यात आले तरीही यश मिळाले नाही। त्यानंतर काल 1 मार्चला NDRF पथकाला पाचारण करण्यात आले। सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आयुष पवार याचा मृतदेह हाती लागला। मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेनंतर संबंधित बंद खदाणीच्या मालकाला नोटीस बजावून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, संरक्षण कुंपण आणि इशारा फलक लावण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे। दरम्यान या घटनेनंतर नागरिकांमध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होत आहे। पालघर परिसरात अशी गंभीर घटना घडल्यावर स्थानिक अग्निशमक यंत्रणा तात्काळ का उपलब्ध झाली नाही? वसई विहार येथून अग्निशमक दलाला का पाचारण करावे लागले? पालघर जिल्ह्यात स्वतंत्र आणि सक्षम अग्निशमक विभाग नाही का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित करत आहेत। आपत्कालीन परिस्थितीत वेळेचे महत्त्व लक्षात घेता जिल्ह्यात सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। या दुर्दैवी घटनेत 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। संबंधित कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती मदतीतून आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।